तर महाराष्ट्रात निवडणुका लागल्यास बदल नक्की घडेल अशी स्थिती आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीनं गाढवपणा केला नसता तर केंद्रात भाजपा सरकार दिसलं नसतं असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। संघानं मनुवाद आणि सनातनवाद वाढवला असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं। बिहारमध्ये यांनी असणारं दलित लीडरशिप जे आहे त्याला किनारी करून टाकलेलं आहे आणि म्हणून कदाचित इंडिया आघाडीची बस हुकते की काय अशी असणारी परिस्थिती। मग महाराष्ट्रात पण हीच परिस्थिती आहे का? महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की इलेक्शन लागल्या तर बदल होण्याची अधिक पॉसिबिलिटी अशी परिस्थिती आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि आम्हाला जे असतं बाहेर ठेवलं, हे जर झालं नसतं तर केंद्रामध्ये आज तुम्हाला बीजेपीची सत्ता दिसली नसती। त्यांनी इथे असणारा मनुवाद आणि त्याच्याच बरोबर सनातनवाद हा पूर्णपणे पसरवला, वाढवला आणि त्यांची निष्ठा संघाची ही देशावरती अजिबात नाही। संघाची निष्ठा ही सनातन आणि मनुवाद याच्यावरतीच आहे आणि म्हणून आपण असणारा धोक्यात येतोय अशी असणारी परिस्थिती। आज जे देशाला एकही मित्र नाहीत आपण ज्याला म्हणतोय त्याला सनातन आणि सनातन विचारसरणी आणि मनुवादी विचारसरणी याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या।